हा व्हिडिओ पाहून तुम्हाला सुद्धा हेच वाटतंय का? काय हा बायकांसारखं रडतोय? आणि आपल्या याच विचारांमुळे आपल्या समाजाचा एक महत्त्वाचा खांब, ज्याचे आपण रांगडा, तापट, भेदक असे वर्णन करतो, तो आपल्याला कधीच भावनिक वाटत नाही. प्रत्येक पुरुषाची व्यक्त होण्याच्या काहीच आणि क्वचितच जागा समाजाने दिल्या आहेत असं मला वाटतं. म्हणजे बघा ना, मुलगी सासरी जाताना बाप रडला तर तो चालतो, कारण समाजाने तिथे बापाला तो स्कोप दिलाय आणि हे व्यक्त होणं अगदी बरोबर मानलं जातं. पण त्या व्यतिरिक्त बाकी इतर वेळेस जर तो बाप रडला तर त्याला नाव ठेवायला सुद्धा समाजच पुढे येतो. एखाद्याचा भाऊ जर ब्रेकअप नंतर रडला तर काय, मुलीसाठी रडतोय असं घरातले म्हणतात. म्हणजे आपण मुलांना भावना शून्य बनवायला प्रवृत्त करतो. एखाद्याच्या लग्नात जर नवरा मुलगा आनंद अश्रूने रडत असेल तर समोर उभे असलेले अनेक लोक त्याला नावं ठेवतात. इथे मुद्दा हा नाही की पुरुषांनी रडायलाच पाहिजे, म्हणजेच त्यांना भावना आहे हे सिद्ध होतं ना. पण सांगायचा मुद्दा हा की आपल्या आयुष्यात कोणताही पुरुष असू देत, त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करायला आपण मोकळीक दिली पाहिजे. समाजाचे, फॅमिलीचे, करिअरचे, लग्नाचे, प्रेमाचे आणि मुलाबाळांचे ओझे पाठीवर घेऊन कायम स्मितहास्य करणाऱ्या आपल्या आयुष्यातील पुरुषाला तुम्ही कितीदा जाऊन विचारलंय की बाबा सगळं ठीक आहे ना? नाही ना? तरच त्याच्या मानसिकतेचा ठाव घेण्यासाठी कोणत्याच पुस्तकाची गरज नाहीये. गरज आहे ती फक्त त्याच्यासोबतच्या खोल संवादाची.